नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। सरकारी नोकरीची आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आज एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, महानगरपालिकेमध्ये तब्बल 8,659 रिक्त पदांची बंपर भरती लवकरच होणार आहे। पेपरमध्ये आलेली ही बातमी सध्या खूप व्हायरल होत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच बातमीचा सविस्तर आढावा घेणार आहोत। कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, थेट भरती म्हणजे काय आणि विद्यार्थ्यांसाठी ही किती मोठी संधी आहे, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। तसेच आर्टिकल रीड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ऑफिशियल डॉक्युमेंट्स आणि PDF मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक जॉईन करायला विसरू नका, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही हे जे डॉक्युमेंट आहे ऑफिशियल ते पाहू शकता। यामध्ये मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, ही बातमी नागपूर महानगरपालिकेची आहे। नागपूर मनपाचे आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश दिलेले आहेत की महानगरपालिकेतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत। सध्या मनपामध्ये मंजूर पदे आणि कार्यरत कर्मचारी यांच्यात मोठी तफावत आहे, ज्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त कामाचा मोठा ताण येत आहे। हा ताण कमी करण्यासाठी तब्बल 8,659 पदांवर भरती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुक्तांनी गट अ, गट ब आणि गट ड या श्रेणीमधील पदांसाठी थेट भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिलेले आहेत। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला गट अ, गट ब आणि गट ड पद पाहायला भेटणार आहेत। यासोबतच काही अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती सुद्धा केली जाणार आहे, ज्याला डेप्युटेशन म्हणलं जातं। विद्यार्थ्यांसाठी संधी आणि रणनीतीबद्दल पाहूया तर बघा, विद्यार्थ्यांसाठी यात महत्त्वाचं पाहिलं गेलं तर पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही थेट भरती असणार आहे, म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट। याचा अर्थ भरती प्रक्रिया आणि परीक्षा जलद गतीने राबवली जाण्याची दाट शक्यता आहे। तब्बल 8,000हून अधिक पदे असल्यामुळे स्पर्धा जरी मोठी असली तरी सिलेक्ट होण्याची संधी खूप मोठी आहे। गट आणि गट ब च्या पदांसाठी पदवीधर उमेदवारांना मोठी संधी असेल, तर गट ड च्या पदांसाठी 10वी-12वी पास उमेदवारांना संधी मिळू शकते। ही फक्त नागपूरची बातमी असली तरी या धर्तीवर भविष्यात राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये उदाहरणार्थ पुणे, मुंबई, नाशिक अशाच मोठ्या भरत्या निघण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये। आता प्रश्न येतो की तयारी कशी करायची आहे। तर मित्रांनो, अजून अधिकृत जाहिरात आणि सविस्तर अभ्यासक्रम आलेला नाहीये, पण जाहिरात येण्याची वाट बघू नका। जो आपला नेहमीचा बेसिक सिलेबस असतो, जसे की मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, GK आणि गणित बुद्धिमत्ता या विषयावर ऑलरेडी पकड मजबूत तुम्ही ठेवली पाहिजे, तर पकड मजबूत ठेवा। तसेच चालू घडामोडींमध्ये विशेषतः लक्ष द्या। येत्या काळात TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार परीक्षा होऊ शकते, त्यामुळे त्या पद्धतीने सराव पेपर सोडवण्यास सुरुवात करा। मित्रांनो, ही संधी हातातून जाऊ देऊ नका। या भरती संदर्भात जशी नवीन अपडेट, वेळापत्रक किंवा अधिकृत जाहिरात येईल तशी ती सर्वात आधी मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल। त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ तुमच्या अभ्यास करणाऱ्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा। तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यासाला लागा आणि ऑल द बेस्ट। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।